शालिमार परिसरामधील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या कामामधील दिरंगाईमुळे पेटलेल्या आंदोलनाला अखेर प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. मात्र दिलेल्या मुदतीमध्ये काम पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मातंग समाजानं दिल्यानं हा प्रश्न अद्यापही धगधगतच आहे. भालेकर चौक या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या स्मारक आणि पुतळा सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ 15 ऑक्टोबर 2024ला मोठ्या उत्साहात झाला होता. परंतु 1.5 वर्ष उलटूनही कामामध्ये अपेक्षित गती न आल्यानं समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून याबाबत वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषणाचा मार्ग स्वीकारत सोमवारी शरणपूर रोड या ठिकाणी बांधकाम भवन इथे नाशिक जिल्ह्यातील तमाम मातंग समाज आणि महाराष्ट्र मराठी शाहीर मराठी लोककलावंत संघटनांच्या वतीनं प्रशासकीय दिरंगाईचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. नाशिक जिल्ह्याचे वैभव असलेल्या या स्मारकाचे भूमिपूजन 15 ऑक्टोबर 2024ला मोठ्या उत्साहात करण्यात आलं होतं. मात्र 23 मार्च 2026 उजाडूनही स्मारकाचं काम पूर्ण झालं नाही. मक्तेदारांच्या कुमरगती कामामुळे समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनानं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यामध्ये स्मारकाचं काम पहिल्यांदा मंजूर झालेल्या आर्किटेक्चर प्लॅनप्रमाणेच पूर्ण करण्यात यावं, त्यामध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे. महाराष्ट्र मातंग मांग समाज सामाजिक संघटना नाशिक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागानं 30 एप्रिल 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिलं. मात्र जर या मुदतीत स्मारकाचं लोकार्पण झालं नाही तर संपूर्ण जिल्ह्यातून समाज बांधव रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन छेडतील असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला. सर्वप्रथम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जागतिक कीर्तीचे राष्ट्रीय पुरुष आहे. यांचं स्मारक अनेक वर्षापासून नाशिक महानगरपालिकेने बीडी भालेकर चौकात अतिशय दिमाखात उभं केलं होतं. परंतु पुतळ्याचा ट्रॅक गेल्यामुळे या मध्य नाशिकच्या लाडक्या आमदार यांनी पाहणी करून नव्याने 12.5 फुटीचा पुतळा उभा करण्यासाठी धुळे येथील शिल्पकाराला दिला. पण सुशोभीकरणासाठी या मध्य नाशिकच्या लाडक्या आमदार देवयानीताई फरांदे यांनी 1 कोटीचा निधी वर्ग केला सुशोभीकरणासाठी. सगळं झालं, वर्क ऑर्डर झाली. परंतु 15 ऑक्टोबर 2024ला जे काम सुरू झालं ते आज 23/3/2026 त्या पुतळ्याचं काम अर्ध्या अवस्थेत पडलेलं आहे. म्हणजे सुशोभीकरण कुठल्याही प्रकारचं जसं पाहिजे तशी प्रगती झाली नाही. आता तुम्ही करा ना, 15 ऑक्टोबर 2024 तर आज 23/3/2026 आहे. तर त्याला 1.5-2 वर्षाचा कालावधी नुसता सुशोभीकरणाला लागतो. 1 कोटीचं काम आहे, छोटंसं काम आहे, पण ते चांगलं स्मारक उभं राहावं ही समाजाची अपेक्षा आहे. मातंग समाजाची अपेक्षा आहे की सगळ्यात चांगलं उभं राहावं. आणि अण्णाभाऊ साठे कुठल्या एका समाजाचे नव्हते, ते सगळ्या मराठीसाठी लढलेत, संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेले. सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे होता. मग आता यामध्ये सगळ्या माझ्या बरोबर बसलेले उपोषणाला मातंग समाजाचे नेते मंडळी आहेत आणि काही आमचे सगळे आदिवासी बांधव आणि मराठा समाजाची म्हणजे सगळ्या जाती धर्माची लोक पुढे आलेली आहेत. कलाकार मंडळी पण आलेली आहेत, खऱ्या अर्थानं शाहीर मंडळी पण आलेली. आणि हे करत असताना प्रशासनाने दखल गांभीर्याने घेतली पाहिजे होती. मक्तेदार आणि प्रशासनाने काय हे विलंब लावला आणि मातंग समाजाचा पुतळा आहे का, मग अशा शंका निर्माण व्हायला लागल्या. मग या शंका जागा तयार व्हायला लागल्या की हा समाजाचा पुतळा आहे म्हणून तर नाही, इथं काहीतरी गडबड चालू. म्हणून आम्ही आज उपोषणाला बसलो. आम्ही अनेक निवेदनं दिली, अनेक मंत्री महोदयांना दिलीत, आमदार मॅडमला दिलीत, त्याचबरोबर अनेक आपल्या अधिकाऱ्यांना आवटी साहेबांना दिलीत, सीओ मॅडमला दिलीत, परंतु कुठलाही उपयोग झाला नाही. शेवटी आम्हाला नाईलाज असतो आजच्या दिवशी आम्हाला उपोषणाचा इशारा द्यावा लागला आणि आज आम्ही उपोषणाला बसलो, लाक्षणिक उपोषणाला. अधिकाऱ्यांची चर्चा झाली काय? आता अधिकारी आले होते, उपअभियंता, कार्यकारी अभियंता आणि जेई आणि मक्तेदार आले होते. त्यांनी असं सांगितलं की आम्ही 30 तारखेपर्यंत डेडलाईन मध्ये 30 एप्रिल पर्यंत आम्ही हे काम पूर्ण करू आणि हा दिमाखात पुतळा उभा सुशोभीकरण करून देऊ. महापालिकेने पुतळा उभारायची जबाबदारी त्यांची आहे. त्याच्यामुळे त्यांचं काम ते 30 तारखेपर्यंत करणार असं लिखित आश्वासन ते द्यायला तयार आहेत. त्यांनी लिखित आश्वासन दिल्यानंतर, लेखी स्वरूपात दिल्यानंतर प्रशासनाने आम्ही सदरचं आंदोलन मागे घेणार आहोत. या आंदोलनामध्ये भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी भेट देत समाजाच्या समस्या जाणून घेतल्या. आंदोलनाच्या प्रसंगी विश्वास कांबळे,
लताबाई साठे, बेबीबाई साठे, परशुराम साठे, नंदा पुणेकर यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.